काजूची भाजी म्हटली तर ती कोणाला आवडणार नाही, पण तीच भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पण घरच्याच मसाल्यामध्ये चमचमीत आणि झणझणीत मस्त अशी कशी तयार करायची आहे ती पाहायची आहे। बाजारामध्ये छान असे हिरवे काजू यायला लागलेले आहेत, त्याच हिरव्या काजूंच्या बियांची भाजी आज आपण पाहणार आहोत। तर पाहूया रेसिपी। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि एक साजूक तूप चमचा टाकून घेतलेला आहे। तर इथे साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण साजूक तुपाने खूप सुंदर वास येतो। आणि ही काजू घेतलेले आहेत अर्धा वाटी। तर हे आपण मसाला बनवणार आहोत काजूच्या भाजीसाठी, त्यासाठी वापरलेला आहे। तर ते भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये। आणि इथे एक मोठा कांदा कापलाय, उभा चिरून घेतलाय आणि तो सुद्धा थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलाय। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच लसूण टाकून तो सुद्धा ह्यामध्ये भाजून घेणार आहोत। त्याचप्रमाणे एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा, मी तो उभा चिरून घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हा चिरू शकता। तर आता इथे मस्त असे फ्राय करून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी इथे मी मिठाचा वापर करत आहे। मीठ वापरल्याने कांदा आणि लसूण किंवा टोमॅटो लगेच सॉफ्ट होतो। तर पहा, कांदा टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे। तर इथे अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, खिसून खोबरं छान घेतलेलं आहे। आता हे त्या कांदा टोमॅटो आणि लसणामध्येच परतून हे घ्यायचं आहे खोबरं, म्हणजे थोडंसं त्याच्याने सुद्धा खूप छान असं सुंदर असं वास येतो। आता आपण ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आपण जे तळून घेतलेले काजू आहेत ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधनं छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पहा, इथे झालेली आहे आपली छान अशी पेस्ट। तर आता पॅन परत गॅसवरती ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये टाकलेलं आहे तेल टाकलेले आहे 3 ते 4 टीस्पून, छोटे आहेत त्यामुळे 3 ते 4 टीस्पून टाकलेले आहेत। आणि जिरं 1 टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, त्याचप्रमाणे खडा मसाला इथे वापर केलेला आहे, हिरवी मिरची, दालचिनी, तमालपत्र अशा पद्धतीचं हे आपण टाकलेलं आहे सुका खडा मसाला। आणि त्यानंतर जे आपण इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता जे भांड्याला लागलेलं वाटण होतं त्यासाठी इथे पाणी वापर करून ते सुद्धा कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथे लाल मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून, घरातला साठवणीचा मसाला घेतलेला अर्धा टीस्पून, हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे छान असं मिक्स झालेलं आहे, कलर पहा एकदम भन्नाट आलेला आहे। तर आता ह्याच्यावरती थोडं झाकण ठेवायचं आहे आणि साईडला जेव्हा म्हणजे तेल येतो किंवा तरी येते त्या टायमाला हा मसाला व्यवस्थित शिजलं असं आपल्याला समजायचं। तर आता इथे पहा, मसाला छान शिजलेला आहे, तेलसुद्धा सोडलेलं आहे मसाल्याने किंवा वाटणाने। तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जे आपण काजू घेतलेले आहेत, सोलून काजू घेतले होते ते ह्यामध्ये टाकलेले आहेत। तर आता इथे ओले काजू आपण घेतलेले आहेत, तुम्ही इथे सुक्या काजूचा वापर सुद्धा करू शकता। तर सुक्या काजूचा वापर कसं करायचं आहे ते तुम्हाला एक वेगळी रेसिपी मी देणार आहे। तर आता इथे पहा, जो पाणी टाकलेला आहे तो पाणी गरमच असावा, काजू जितका शिजेल इतकं आपण ह्यामध्ये वापर करायचा आहे पाण्यात। तुम्हाला जर पातळ रस्सा टाईप पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरलं तरी काहीही हरकत नाही। आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्यावरती वाफेवरती ठेवायचं झाकण। इथे 5 मिनटं झालेले आहेत, छान तरी सुटलेली आहे भाजीला आपल्या, किंवा रेस्टॉरंट स्टाईल काजूची भाजी तयार झालेली आहे। पहा, खूप सुंदर दिसत आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये जायची काहीही गरज नाही। त्यावरती मस्त अशी कोथिंबीर शिंपडून घ्यायची आहे, कोथिंबीर छान मिक्स करायची आहे आणि सर्व करायला ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर ह्या भाजीला तयार व्हायला साधारणतः 10 मिनटं लागलेले आहे। तर अशा पद्धतीने चमचमीत, झणझणीत आणि सुंदर अशी काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदीच नाही तर भाताबरोबर, त्याचप्रमाणे हॉटेलसारखं जर खायचं असेल तर रेस्टॉरंट स्टाईल तर तुम्ही इथे रोटीचाही वापर करू शकता। तर इतकी सुंदर लागते की तुम्ही ही भाजी खाल्ल्यानंतर बोटं चाटतच राहतील, त्याचप्रमाणे तुमची मुलंही आवडीनेच खातील अशी गॅरंटीने मी सांगते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोच झाल्यानंतर त्यांनाही बनवता येईल। आणि आवडलीच तर एक लाईक नक्की करा, साईडची बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा,
जेणेकरून येणाऱ्या नवीन माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच रेसिपी पाहत राहा, कारण की या पारंपरिक घरगुती रेसिपीज माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल. अशाच मस्त खा, स्वस्त राहा, पुढच्या रेसिपी पाहत राहा.